कोणाची रे हवा आपलीच रे। भारतीय जनता पक्षाचा महापौर अजिबात होणार नाही। जर मी नगरसेवक म्हणून इकडनं निवडून आलो, माझ्या वॉर्डात जे नवीन वस्त्या आहेत त्यांना घोषित झोपडपट्ट्या मला करायचं आहे। धुळे शहराचं नाव जे महाराष्ट्रात घेतलं जातं ते म्हणजे दोन समाजाचं राजकारण। माझे वडिलांनी किंवा आम्ही कधीच जातीवादचा राजकारण केलेलं नाही। की भारतीय जनता पार्टी सगळे गुंडांना सोबत घेऊन पुढे जाते आहे। जे आपले वडील देखील त्यांच्यावरती आरोप करत होते, या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिकाचं नुकसान होतं असं वाटतं की तुम्ही फारुख शहाच्या मुलाला महापौर करणार का? आता त्यांची लाचारी आहे, ना निघले जाय ना उगले जाय। तुम्ही धर्मयोद्धा स्वतःला म्हणतात, याच्या अगोदर अकबर ओवैसी कधी नव्हत्या, आता ते येत आहे, तुम्ही आमदार आहे। याच्या मागची केमिस्ट्री काय? शहराच्या स्तरावर अनुप भैया MIM ला हँडल करतायत। राष्ट्रवादीचा एकच नारा, विकास कामांमुळे हिंदू मुस्लिम भाईचारा आहे। यंदा हवा कुणाची? BJP सोडूनच हवा आहे या शहरात। कोणाची रे हवा आपलीच रे।